तर अगोदरच्या पार्टमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की मांदळीच्या आत्माराम महाराजांच्या दर्शनासाठी आम्ही इथे थांबलेलो आहेत आणि हे नवीन मंदिराचं बांधकाम इथे चालू आहे. 2.5-3 वर्ष झालं असेल हे बांधकाम चालू आहे. त्यानंतरनं पेढे घ्यायचे होते, तर 1 किलो पेढे मम्मीला घ्यायचे होते. तर 1 किलो पेढे घ्यायचे होते मम्मीला मंदिरात वाटण्यासाठी, कारण दिवाळीच्या टायमिंगला ज्यावेळेस मी इकडे आलते ना, त्यावेळेस महाराजांच्या दर्शनासाठी सुद्धा आले होते आणि नेमकं त्याच दिवशी माझं ना सोन्याचं एक कानातलं हरवलं होतं. मग मम्मी बोलली होती महाराजांना की माझ्या लेकराचं कानातलं सापडू दे, मग मी 1 किलो पेढे इथे वाटेन म्हणून. आणि नेमकं त्याच्या दुसऱ्याच दिवशी माझं कानातलं सापडलं सुद्धा. आणि मग त्याच्यानंतर ना आत्ता येणं झालं, तर मग मम्मी म्हणली चला आता बोलले होते ते सुद्धा करून टाकूया. दरवेळेस आल्यावरती महाराजांचं आहे ना मुखदर्शन होतं, पण यावेळेस तसं झालं नाही बरं का. बाहेरून असं काही आहे मंदिर. घरी जायला उशीर झाला होता म्हणून प्रसाद आम्ही ना पेढ्याच्या बॉक्समध्येच घेतला होता. आता तुम्ही एनी टाईम कधीही या इथे, तर काही ना काही खायला इथे प्रसादामध्ये असतंच, सोबतच चहासुद्धा इथे असतो. प्रसाद खाणं झालं नाही आम्हाला म्हणून आम्ही ना चहा पिलो आणि आम्ही चहा पितोय तोपर्यंत इथे साई शिवण्या वासराबरोबर खेळत होते. महाराजांबद्दल फक्त मनात अतूट विश्वास पाहिजे. तुम्ही इथे आला नाहीत ना तरीसुद्धा तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील आत्माराम महाराज.